चला आता जेवण झालेलं आहे, पाणी पिऊन झालेलं आहे आणि मग मी बोलते बरं का. आज काय जेवताना व्हिडिओ नाही, जेवण झाल्यावरचा व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. एक विषय आठवला. आपण नेहमी सगळीकडे बघत असतो ना, समाजामध्ये इकडे तिकडे हिंडताना फिरताना बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत असतात की अलीकडे स्त्रिया ह्या बऱ्याचशा डॉमिनेटिंग व्हायला लागलेल्या आहेत. त्यांच्यातला फेमिनाईन गुण हा कमी व्हायला लागला आहे. म्हणजे स्त्री सुलभ गुण कमी व्हायला लागलेले आहेत. हे आपण बऱ्याच वेळेला बघतो, बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षातही येतो. पण आणि एक गोष्ट लक्षात आली, बघण्यात आली, कारण सोशल मीडियामुळं हल्ली बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या माहीत नसायच्या पूर्वी त्या हल्ली माहीत व्हायला लागलेल्या आहेत. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत सोशल मीडियामुळं. चांगले आणि वाईट दोन्ही सोशल मीडियाचे गुण आहेत ना. तर त्यामध्ये मी आजकाल बघतीये की बरीच मुलं जी आहेत, आता हे बघा, आम्ही सुद्धा मुली आहोत. कॉलेजमध्ये वगैरे आम्हाला शर्ट पॅन्ट घालायला आवडायचं, आम्ही घालायचो. कुठला मुलगा कॉलेजमध्ये शाळेमध्ये असं साडी नेसून ड्रेस घालून वगैरे असं आलेला आम्ही काही बघितला नाही, स्कर्ट वगैरे घालून. पण अलीकडे सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे, ह्या रील्समुळे असेल असं काहीतरी, मुलं ही मुलींच्या सारखं जास्ती वागायला लागलेली आहेत. मला असं वाटायचं की ती फक्त रील्ससाठी करतात. पैसे मिळवायचं सोपं साधन, प्रसिद्धी मिळवायचं सोपं साधन, नाव, फेम अँड नेम मिळण्यासाठी म्हणून सोपं साधन म्हणून ते सोशल मीडिया वापरला जातो आजकाल. पूर्वी कसं पिक्चरमध्ये काम करायचं, मग ते काम करण्यासाठी कष्ट, मग त्यातून फेम मिळायची, म्हणजे कीर्ती मिळायची, नाव मिळायचं, प्रसिद्धी मिळायची. पण आता तसं नाही आहे. आता तुम्ही रील्स करता, घरात बसून कुठेतरी जाता, इकडे तिकडे रील्स करता, रील्स टाकता आणि काही वेळेला त्या व्हायरल होऊन जातात, आवडतात सगळ्यांना. मग त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या असतात. आणि एकदा ते व्हायरल झालं की ती व्यक्ती लोकांना माहीत व्हायला लागते. चांगल्याही रील्स भरपूर आहेत, छान रील्स आहेत, बघण्यासारख्या आहेत. पण कुणाला काय आवडावं आणि कुणाला काय आवडू नये हे आपण नाही ना सांगू शकत. शेवटी जेव्हा रील्स व्हायरल होतात तेव्हा कोण करतो? समाजच करतो ना रील्स व्हायरल. त्यामुळे कुणाची काय आवड असेल आपल्याला काहीच माहीत नाही. पण आजकाल तरुण मुलींच्या रील्स करतात. म्हणजे साड्या नेसतील, ड्रेस घालतील, गाऊन घालतील, स्कर्ट घालतील, बिकिनी घालतील, टू पीस, वन पीस घालतील आणि अशा रील्स करतात. तुफान चालतात. जसं स्त्रिया स्वतःचं शरीर दाखवून मुली रील्स बनवतात आणि ती प्रचंड चालतात. खूप पैसा मिळतो त्यांना त्याच्यात. हे पुरुषांच्याही लक्षात आलं, मुलांच्याही लक्षात आलं. काही मुलांनी तसे प्रयोग करून बघितले की मुलींचे कपडे घालून रील्स करायचे. मग हळूहळू फुल कपडे, साड्या घालत रील्स करताना मुलांचेही कपडे कमी होत गेले आणि अतिशय मुलींचे छोटे कपडे वापरून रील्स करायला सुरुवात झाली. आणि मग अर्थातच ते रील्स करताना ते व्हायरल होत आहेत म्हटल्यावर अधिक लोक अधिक रील्स करायला लागले. म्हणजे ह्या क्षेत्रात जास्तीत जास्त मुलांचा सहभाग व्हायला लागला. आणि तो मेकअप करायचा, ते नटायचं, मुरडायचं, लाजायचं, स्त्री सुलभ सर्व भावना एक्सप्रेस करायच्या
दिवसभर त्याच डोक्यात विषय की आज आता काय करायचं, आज कसं लाजायचं, आज कुठली रील करायची, काय करायचं. आणि अशी संख्या वाढायला लागली आहे मुलांची. मला असं वाटायचं की हे फक्त रील्ससाठी आहे, हे फक्त रील्ससाठी आहे. मुलं एकत्र राहायला लागली, त्यातला एक नवरा व्हायला लागला, एक बायको व्हायला लागली, बायको लाजायला लागली, बायको बाईसारखी वागायला लागली. त्या मुलग्यामध्येच जी बाई झालेली आहे, मुलगी म्हणजे पार्टनर झालेली आहे, ती त्याप्रमाणे सगळ्याच भावना व्यक्त करायला लागली. हे सगळं मला वाटायचं की हे रील्स पुरतंच आहे. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की रील्स करता करता यातल्या बऱ्याच मुलांना तेच आवडायला लागलं आणि रील्स पुरतं स्त्री व्हायचं ह्याच्याऐवजी कायमस्वरूपी स्त्री स्वरूपात राहणं बऱ्याच मुलांना, तरुण मुलांना आवडायला लागलं. तरुणांच्या मध्येच हा जास्त गुण म्हणूया आपण त्याला, अवगुण तरी कशाला म्हणायचं ना, दोष तरी कशाला म्हणायचं, हा बदल आहे. कारण तर हा बदल दिसायला लागला. बरं, असं काही नाही आहे की बायकी दिसणारी मुलं, पूर्वी आपण म्हणायचो ना बायल्या दिसतोय किंवा मुलींसारखं वागतो, नाजूक दिसतो, सुंदर दिसतो वगैरे, अशी ही मुलंच फक्त त्यांना असं हे भावना निर्माण होत नाही आहेत. तर काही पुरुषांसारखी दिसणारी मुलंसुद्धा आजकाल स्त्रीसारखं वागण्याचा प्रयत्न करायला लागली आहेत, बाईसारखं वागण्याचा प्रयत्न करायला लागली आहेत. आणि हा प्रयत्न करता करता कुठेतरी शिकलेली, मोठ्या पोस्टवर असलेली, चांगली प्रसिद्धी मिळवलेली, एखाद्या गोष्टीत स्पेशालिटी मिळवलेली सुद्धा मुलं आहेत. याला अर्थातच सोशल मीडिया ही जास्त कारणीभूत आहे, त्यातलं मिळणारा पैसा. शेवटी व्यक्तीला काय वाटतं, प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घ्यायचं, पैसा मिळवायचा, पैसा मिळवणं हे अंतिम ध्येय आहे ना आजकाल. तर त्यामुळे पैसा जो आहे तो ह्यामुळे मिळायला लागला, या रील्समुळं. आणि त्या मुलांमध्ये स्वतः स्त्री असल्याची भावना वाढायला लागली आहे. पूर्वी असं नाजूक बोलणारी, बायकी आवाज असणारी, बऱ्याच वेळेला अशी आपल्याला हे रस्त्याला कोणीतरी दिसायचं. एखाद्या नातेवाईकामध्ये सुद्धा नाजूक वागणारं, नाजूक बोलणारी व्यक्ती असायची, मुलगा असायचा. पण तरी तो मुलगा म्हणूनच वावरायला बघायचा. पण आता मात्र हा मुलगा असणारा आणि ज्याच्यामध्ये हे स्त्रीचे गुण जास्त वाढायला लागलेले आहेत, अशी मुलं वाढायला लागलेली आहेत, अशांची संख्या वाढायला लागलेली आहेत. अर्थात ते पुरुषाचं स्त्री होणं हे थोडं महागडं काम आहे, सर्जरी करून वगैरे. परंतु आजकाल एक तुम्हाला मी सांगते की हे असं होत चालल्यामुळे हे का होते, कुठेतरी मला असा एक विचार आला की असं का व्हायला लागलं असेल. फक्त रील्समुळे, सोशल मीडियामुळं, की आणि पण काही कारण असेल, आणि पण काही कारण आहे का. तर कुठेतरी असं वाटायला लागलं की मुलांना कायमस्वरूपी पहिल्यापासून एक त्यांच्याकडे विशिष्ट नजरेने बघितलं गेलं की मुलांचं पॅम्परिंग जास्त व्हायचं, कौतुक. एक मुलगा असताना सुद्धा, नवरा असताना सुद्धा, पुढे म्हातारं झाल्यावर सुद्धा स्त्री ही कायमच सेवाभावी वृत्तीमुळे पुरुषाचं कोड कौतुक, मग तो मुलगा असू दे, नवरा असू दे, काही असू दे, कोड कौतुक करायची. त्यामुळे एक शिक्षण करून करिअर करणं ह्याच्या पलीकडे सुद्धा जी काही अनेक कामं असतात ती कामं त्याच्याकडनं कमी कमी व्हायला लागली. कारण स्त्री ह्या सगळ्याच गोष्टी, आपण म्हणतो ना स्त्रीला 8 हात आहेत, स्त्री ही सगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकते. खरंच आहे ते. आपण कौतुक करतो ना की स्त्री आता पायलट व्हायला लागली, स्त्री आता सैन्यात जायला लागली, स्त्री आता शास्त्रज्ञ व्हायला लागली. आपण सगळं म्हणतो ना असं की स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आहेत, स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आहेत.
काय झालं, हे असं करताना पुरुषाचं कुठे ना कुठेतरी जे त्याला घरापासून, घरातल्या कामांपासून, घरातल्या जबाबदाऱ्यांपासून, घरातल्या कर्तव्यांपासून ह्या स्त्रीमुळं थोडंसं बाजूला टाकलं गेलं, किंवा त्याला त्यामध्ये हे तुझं काम नाही, हे तुझं काम नाही, असं हे त्या मुलाला, पुरुषाला वाटायला लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे की जी गोष्ट वापरली जात नाही ती डावलली जाते, किंवा जी गोष्ट वापरात नसते ती कामातनं निघते. तसं पुरुषाच्याही बाबतीमध्ये बरेच साऱ्या गोष्टी, बरेच सारी कर्तव्य, जबाबदाऱ्या, भावना, इमोशन्स ह्या होत नाही, ती व्यक्त होत नाही, त्याला ती गरज वाटत नाही, आणि हळूहळू त्या गोष्टी त्याच्यातनं कमी कमी होत चाललेल्या आहेत. नुसतं आपण म्हणतो हल्लीची मुलं आळशीच आहेत, हल्ली मुलांना कर्तव्य नाहीत, हल्ली मुलांना नाती नको आहेत, हल्ली मुलं रिस्पेक्ट करत नाहीत, सन्मान करत नाहीत, स्वतःच्यातच असतात मुलं. या गोष्टी आपण सगळ्या म्हणायला लागलेलो. पण ह्या गोष्टी होण्यासाठी काय कारणीभूत आहे, तर ही आपली जीवनशैली. त्यांच्यावर जबाबदाऱ्या कमी पडतात, कर्तव्य त्यांच्याकडनं कोणी एक्सपेक्ट करत नाही, आणि सर्व ठिकाणी मुलाला म्हणजे मुलीकडनं घरदार सगळ्या ठिकाणी तिच्याकडनं एक्सपेक्टेशन आहेत, आणि मुलाकडनं ह्या एक्सपेक्टेशन नाही. आणि त्यामुळे कुठेतरी मुलांच्या त्या भावनाही कमी होत चाललेल्या आहेत. मुलांना ते वाटतच नाहीत की आपल्यामध्ये ते गुण असावेत, किंवा हे आपलं काम आहे, तू पुरुष आहेस, तू मुलगा आहेस, असं म्हणून त्याच्या मेंदूत नुसते बदल होत नाही आहेत, किंवा मेंदूत नुसते बदल झाले नाहीत, तर त्याच्या जीन्समध्ये सुद्धा बदल झाले. जीन्समध्ये सुद्धा असे ह्याच्यावरती बरेच सारे संशोधनं हल्ली होत आहेत, किंवा पहिल्यापासूनच होत आहेत. तर जेव्हा मुलगा किंवा मुलगी जेव्हा होते तेव्हा एक्स आणि वाय असे क्रोमोझोम्स असतात, तुम्हालाही माहिती आहे. तर हा जो वाय क्रोमोझोम आहे ना, तर तो साधारणतः असा एवढा वाय, आणि खाली असा हा वाय आहे, बरोबर आहे. म्हणजे हा असा वाय, बरोबर. तर आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे की हे वरचे जे वाय आहेत आणि हा खालचा जो वायचा हा हे आहे, ते असे वाय छोटा व्हायला लागलेला आहे. एक्स आहे तेवढाच आहे, पण वाय मात्र छोटा व्हायला लागलेला आहे, कारण वाय वरती असलेले जे जीन्स आहेत ते वापरले न गेल्यामुळे हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत. आणि अर्थातच त्यामुळे कुठेतरी त्याच्यात पुरुषत्वाचे जे गुण आहेत ते सुद्धा हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे आपल्याला दिसतंय, रील्समुळे आपल्या या गोष्टी लक्षात आल्या की पुरुषाला स्त्री म्हणून रील्स करावीशी वाटतात, तसंच पुरुषाला बऱ्याच साऱ्या गोष्टी आयुष्यातल्या आता स्त्रीसारख्या कराव्याशी वाटायला लागलेल्या आहेत. ह्याला कारण त्याचे पुरुषी गुण कमी झालेले आहेत. गुण म्हणजे नुसते गुण नाही, तर त्याच्या गुणसूत्रामध्ये ते तेवढे गुण निघून चाललेले आहेत त्याचे, आणि त्याची गुणसूत्र लहान व्हायला लागलेली आहेत. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला असं लिंक लागली माझ्या डोक्यात की हां, बरोबर आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुलाला मुलगी व्हावंसं वाटायला लागले, नुसतं रील्समध्ये नाही तर प्रत्यक्षात मध्ये सुद्धा. पूर्वी कसं होतं की शरीरामध्ये काही वेळेला गुणसूत्रांची काहीतरी गफलत व्हायची, आणि मुलाला आतून बदल असायचे त्याचे, की त्याला वाटायचं मुलीसारखं, पण तो असायचा मुलगा. परंतु आता हे शरीराच्या आतले नुसते बदल नाही आहेत, किंवा नुसतं त्या अवयवापुरतं नाही आहे,
तर त्याच्या गुणसूत्रांमध्ये असलेला हा थोडासा गोंधळ व्हायला लागलेला आहे, किंवा त्याचं ते गुणसूत्र लहान व्हायला लागलं, छोटंसं व्हायला लागलं. त्यामुळे त्याच्यावरचे जे गुण आहेत, पुरुषी गुण जे आहेत, पुरुषत्वाचे जे गुण आहेत, स्वभावाचे, वृत्तीचे, भावनांचे, तडफदारपणा, धाडसीपणा, या सगळ्या गोष्टी आता कमी व्हायला लागलेल्या आहेत. कुठेतरी अँझायटी होते मुलांना सुद्धा, चिडचिड होते, डिप्रेशन होतं, अँझायटी होते. म्हणजे खरं तर मुलगा हा तडफदार ना, तडफदार, धाडसी, पण कुठेतरी हे सगळंच त्याच्यातले गुण अलीकडे कमी व्हायला लागलेले आहेत. ह्याला कारणीभूत नुसतीच आपली जीवनशैली नाही आत्ताची. आपण म्हणतो खाल्ल्यामुळे हे फरक पडायला लागलेले आहेत, खाण्यापिण्यातले बदल, पोल्युशन किंवा केमिकल्सचा वापर वगैरे वगैरेमुळे हे बदल व्हायला लागले. तर हेही बरोबरच आहे. तर ह्या सर्वांच्या सोबत ह्या सर्वांचा जीन्सवर परिणाम व्हायलेला आहे, आणि त्याच्यात एक्स आहे तेवढाच आहे आणि वाय मात्र लहान लहान व्हायला लागलेला आहे, की जो पुरुषी गुणांच्यासाठी, पुरुषत्वासाठी आवश्यक आहे. असा विचार केल्यावर वाटतं, म्हणून तर नाही ना कुठेतरी हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत मुलांच्या मधले, धाडसीपणा कमी झालेला आहे, सोशिकपणा कमी झालेला आहे, जबाबदारी घेण्याची वृत्ती कमी झालेली आहे, सगळ्या ज्या गोष्टी कमी झालेल्या आहेत त्या म्हणून तर नसतील. इमोशन्स, आधार देण्याची वृत्ती कमी झालेली आहे. कुठेतरी स्त्री कशी थोडीशी हट्टी आहे, चिडचिडी आहे, अशी कणखर नाही आहे स्त्री. म्हणजे तिची थोडी चंचल वृत्ती असते. ठीक आहे, तिला काय असं त्याबद्दल फारसं वाटत नाही. एखादा निर्णय, आपण म्हणतो ना की स्त्री एखाद्या वेळेला कशी वागेल काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीला एखाद्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं असतं, दुसऱ्या वेळेला ती नेमकी त्याच्या विरुद्धही वागू शकते. स्त्रीवर काय भरोसा ठेवण्यात अर्थ नाही, का आता स्त्रीची वृत्तीच अशी आहे. तसं आता पुरुषाचं व्हायला लागलेलं आहे. पुरुषाचं कसं होतं पूर्वी, शब्द म्हणजे शब्द, तत्व म्हणजे तत्व, फारशी ॲडजस्टमेंट वगैरे तो करायचा नाही. पण आता तसं होत नाही आहे. याला कारणीभूत कुठे ना कुठेतरी जीन्सही कारणीभूत व्हायला लागलेले आहेत, आणि त्यामुळे हे बदल व्हायला लागलेत. मुलांना आता मुलगा म्हणून जगण्यापेक्षा मुलगी म्हणून जगण्यासाठी त्याची जास्त धडपड चालली आहे असं दिसायला लागलेलं आहे. त्याच्यात मुलीच्यातले जे काही गुण आहेत, म्हणजे पुरुषाचे गुण कमी व्हायला लागले आहेत, त्यामुळे अर्थातच थोडेफार मुलीचे गुण त्याचे वाढायला लागलेले आहेत. आणि जेव्हा मी काही वेळेला बघते की मोठ्या मोठ्या पदावर असणारी यशस्वी झालेली मुलं ह्या मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं रूप बदलून पुरुष असताना सुद्धा स्त्रियांसारखे रील्स टाकतात, स्त्रियांसारखं वागतात, मेकअप करतात, कपडे घालतात, छोटे कपडे घालतात, तसे एक्सप्रेशन्स देतात, नॉर्मल सुद्धा, आणि ते स्त्रीसारखंच वागतात. ही वाढत जाणारी वृत्ती इतकं का वाढायला लागलं? हे फक्त पैशासाठी तर वाढायला लागलेलंच आहे, पण होणारे गुणसूत्रातले बदल हे सुद्धा याला कारणीभूत आहे. जग कुठे कुठे चाललेलं आहे आणि आपल्याला अजूनही काय काय बघायला मिळणार आहे. किती टेन्शन ना. खूप अशा ह्या गोष्टींचा विचार केला, काही जगातल्या ह्या गोष्टी बघितल्या ना की खूप टेन्शन येतं बरं. पूर्वी एवढी टेन्शन्स नव्हती आपल्या मुलाबद्दल, मुलीबद्दल. जास्तीत जास्त काय व्यसनी तरी होईल, किंवा मुलगी पळून जाईल, चुकीच्या ठिकाणी लग्न करेल, प्रेमात पडेल, मुलगा शिकणार नाही वगैरे, असली काळजी होती. पण आता ही नवीनच एक काळजा पालकांच्या मनात उद्भवणार आहेत, हळूहळू कराव्या लागणार आहेत. कारण परिस्थिती फारच बदलत चाललेली आहे.
आणि खूप फास्ट बदलायला लागली आहे.